हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे आपले डेप्रिसिएशनची सेकंड मेथड रिटर्न डाऊन व्हॅल्यू, ज्याला डिमिनिशिंग बॅलन्स मेथड किंवा रेड्युसिंग बॅलन्स मेथड सुद्धा म्हटलं जातंय. ओके सर, 11च्या बुकमध्ये दिलेला पेज नंबर 246 वरचा प्रॅक्टिकल क्वेश्चन नंबर सेकंड जो कुणावर विचारलेला आहे, WDV मेथड म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडवर विचारलेला आहे. ओके, त्याचा आपण प्रॉब्लेम बघणार. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे पेज नंबर 246. डन. यस. विशाल कंपनी धुळे परचेस अ मशिनरी परचेस केलेली आहे कॉस्टिंग ₹60,000 ऑन 1 एप्रिल 2016. 1 एप्रिल 2016 एक मशीन खरेदी केली ज्याची किंमत ₹60,000 आहे. दे परचेस फर्दर मशिनरी ऑन 1 ऑक्टोबर 2017 ₹30,000. अजून एक घेतली ज्याची किंमत आहे ₹30,000, झाले 2. अँड ऑन 1 जुलै 2018 कॉस्टिंग ₹20,000. 1 जुलै 2018 अजून एक घेतली ज्याची किंमत आहे 20,000, झाले किती सर? 3. 60,000 वाली, 30,000 वाली आणि 20,000 वाली 3 मशिनरी परचेस केलेल्या आहेत. ऑन 1 जानेवारी 2019 1 जानेवारी 2019 ला काय झालं तर वन थर्ड ऑफ दी मशिनरी है ना, 1/3 म्हणजे 1/3 विच वॉज परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2016. म्हणजे सर ही वाली 1 एप्रिल 2016 जी घेतली ना, किती रुपयाची घेतली? 60,000 रुपयाची घेतलेली आहे ती वाली. ओके, सोल्ड केलेली आहे. किती रुपयाला सोल्ड केली? 18,000. सर पूर्ण 60,000 ची का? नो सर, 60,000च्या 1/3. सर याचा अर्थ 20,000 रुपयाची मशीन तुम्हाला बाजूला काढावं लागेल, कारण ही मशीन सेल केलेली आहे बरोबर. आणि 60 मधनं 20 गेले तर 40,000 ची मशीन तुम्हाला बाजूला ठेवावी लागेल, कारण ही अनसोल्ड आहे. सर जेव्हा एकाच मशीन मधला एक पार्ट विकला जातोय, एक पार्ट विकला जात नाही, तेव्हा त्या मशीनचे 2 हिस्से करायचे, सोल्ड आणि अनसोल्ड. सोल्ड आणि अनसोल्ड म्हणजे सर मशीन किती? 3च आहेत, पण पहिल्या मशीनचे 2 हिस्से करावे लागतील. म्हणजे आपल्याला कॉलम कोणते बनवावे लागतील बघा. एक तर डेट M1 सोल्ड पार्ट, डेट पुन्हा M1 अनसोल्ड पार्ट जो 40,000चा आहे, डेट M2, डेट M3 आणि टोटल डेप्रिसिएशन. अज्युम दॅट कंपनी अकाउंट क्लोज ऑन 31 मार्च. बेसिक आहे. शो मशिनरी अकाउंट फॉर फर्स्ट 3 इयर्स. 3 वर्षासाठी मशिनरी अकाउंट बनवायचंय आणि 3rd इयरचं जर्नल. आपण जर्नलमध्ये जाणार नाही कारण एक्झाम मध्ये येणार नाहीये. ओके, आफ्टर चार्जिंग डेप्रिसिएशन 10% पर एनम ऑन WDV मेथड. 10% सर WDV मेथड आहे. ओके, आय होप की प्रॉब्लेम तुम्हाला अंडरस्टूड झाला असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय इफ नेसेसरी. पेज नंबर 246 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे. डन सर. त्यानंतर आपण सोल्युशनला जाणार. सोल्युशन मध्ये जसं मी म्हटलेलं आहे तुम्हाला त्या पद्धतीने आपल्याला कॉलम ड्रॉ करावे लागतील. कोणते सर? मी ऑलरेडी बनवलंय. नोट नंबर फर्स्ट डेप्रिसिएशन. किती कॉलम आहेत बघा. डेट M1 सोल्ड पार्ट, हा कोणता पार्ट आहे सर? सोल्ड, विकलेला पार्ट आहे 20,000चा. डेट M1 अनसोल्ड पार्ट आहे. डेट M2, डेट M3 आणि TD म्हणजे टोटल डेप्रिसिएशन. डन. यस, हा प्रॉब्लेम आहे, आपण बघत जायचं. विशाल कंपनी धुळे परचेस अ मशिनरी कॉस्टिंग 60,000 ऑन 1 एप्रिल 2016. सर डेट आहे 1 एप्रिल 2016. 60,000 ची आहे, पण त्यातली 1/3 विकलेली आहे, 2/3 विकलेली नाहीये. 20 ची विकलेली आहे, 40 ची विकलेली नाहीये. म्हणजे 2 भाग करावे लागतील. सर जी सोल्ड आउट झाली ती आहे 20,000 ची. पुन्हा 1 एप्रिल 2016 जी अनसोल्ड आहे ती 40,000 ची. डन सर. यस, पहिल्या मशीनचे 2 भाग केले आपण. त्यानंतर दे परचेस फर्दर मशिनरी ऑन 1 ऑक्टोबर 2017. 1 ऑक्टोबर 2017. यस सर, सेकंड इयरला आहे, म्हणजे पहिल्या वर्षी हे परचेस वगैरे केलेलं नाही. डन. यस, पहिल्या वर्ष कधी संपणार सर? 31 मार्च 2017ला. 20,000 बघा किती महिने वापरले. 1 एप्रिल पासून 31 मार्च पूर्ण 12 महिने. 20,000च्या 10% डेप्रिसिएशन 2,000 येणार. सेम सर 31 मार्च 2017 40,000च्या 10% डेप्रिसिएशन 4,000 येणार, कारण सर पूर्ण 12 महिने वापरलेला आहे. डन. यस. चला आपण फर्स्ट इयर क्लोज करतो अशा पद्धतीने. सर फर्स्ट इयर क्लोज केल्यानंतर सेकंड इयर सुरू करतोय, त्याच्यासाठी नेक्स्ट डे घेतोय आपण 1 एप्रिल 2017.
बॅलन्स राहिलेला आहे 18,000 रुपये. सेम 1 एप्रिल 2017 40 वजा 4 बॅलन्स राहिलेला आहे 36,36,000 रुपीज. सर सेकंड नंबरची मशीन आता परचेस केली किती तारखेला सर? 1 ऑक्टोबर 2017. ओके सर 1 ऑक्टोबर 2017 ला परचेस केले, ज्याची किंमत आहे 30,000. किती किंमत आहे? 30,000. सर जी M3 आहे ती कधी परचेस केलंय? 1 जुलै 18 ला, म्हणजे सध्या ते परचेस अजून केलेलं नाही. डन. येस. चला इयर क्लोज करूया. 31 मार्च 2018. सर सोल्ड पार्ट कधी विकलेला आहे? 1 जानेवारी 19 ला, म्हणजे थर्ड इयरला. डन. सर 18,000च्या 10%. पूर्ण वर्ष वापरले का? यस सर 12 महिने. 18,000च्या 10% एक डिजिट कॅन्सल केला, 1,800 डेप्रिसिएशन आलं. 31 मार्च 18 36,000च्या 10% 3,600, कारण सर पूर्ण 12 महिने वापरलेला आहे. ओके 31 मार्च 2018. सर ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी मार्च, फक्त 6 महिने वापरले. 30,000च्या 10% 3,000 येणार, बट 6 महिन्यासाठी किती येणार सर? 1,500, 1,500 रुपये. डन सर. येस. सेकंड इयर इथं क्लोज करूया आपण. थर्ड इयरच्या सुरुवातीला आपल्याला ओपनिंग बॅलन्सच काढावे लागतील. 1 एप्रिल 2018. सर 18,000 मधून 1,800 गेले, 18,000 मधून 2,000 गेले, 16. येस सर 16,200. सेम 1 एप्रिल 2018. 36,000 मधून 3,000 गेले, 33, 32,400, 32,400. सर 1 एप्रिल 2018. 30 मधून 1 29, 28,500, 28,000. डन. त्यानंतर सर थर्ड जी मशीन आहे ती आता परचेस करतात. त्यांनी कधी परचेस करतात? 1 जुलै 2018 ला. बरोबर आहे. 1 जुलै 2018 ला किती रुपयाची परचेस केली सर? 20,000. कॉस्ट आहे 20,000 रुपये. डन. आणि 1 जानेवारी 2019 ला जो 1/3 पार्ट आहे तो सेल केला. कधी केला सर? 1/1/2019 ला सेल केला. बरोबर. आता आपल्याला बघावं लागेल सर 1 एप्रिल वर्ष सुरू झाला होता, 1 जानेवारीला ते असेट विकून टाकलं. किती महिने वापरलं? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 1 जानेवारीला विकले म्हणजे जानेवारी नाही ना. किती महिने वापरलं सर आपण? 9 महिने वापरलेला आहे. किती महिने वापरला आपण? 9 महिने वापरलेला आहे. बरोबर. यस सर. तर चला आपल्याला काय करावं लागेल? जस्ट अ मिनिट, कॅल्सी मी यूज करतो. आपल्याला कॅल्क्युलेटरच्या बेसवर है ना, कॅल्सी अलाउड नसते एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये आपल्याला कॅल्सी अलाउड नाही, पण इथं आपल्याला ॲक्युरसीसाठी मी तुम्हाला दाखवतो फक्त. सर बॅलन्स आहे 16,200, त्याच्यात 10% डेप्रिसिएशन किती येणार सर? 1,620 रुपये आलेला आहे. हे किती महिन्यासाठी आहे? हे 12 महिन्यासाठी आहे सर. आपल्याला पाहिजे 9 महिन्याचं, आणि 9 महिन्याचं आलेलं आहे 1,215 रुपये. किती आलेलं आहे सर? 1,215. डन. यस सर. चला आपण क्लोज करणार आता याला. सर 1,215 रुपये लेस, सॉरी 1,215 रुपये आपण लेस करणार. किती मधून? 16,200 मधून 1,215 मायनस केले, बॅलन्स आलेला आहे 14,985, 14,985. सर ही काय होणार आपल्यासाठी? कॉस्ट. म्हणजे जेव्हा आपण ती मशीन विकलेली आहे ना, त्या दिवशी त्या मशीनची कॉस्ट इतकी आहे सर 14,985, 14,985. सर सोल्ड आउट किती रुपयाला केलंय? आपल्याला बघावं लागेल सर किती रुपयाला विकलेलं आहे. सांगतात बघा इथं, 18,000ला विकलेलं आहे सर. किती रुपयाला विकलंय? 18,000. सर 14,985 ची मशीन जर 18,000ला विकला असेल तर ऑब्व्हियसली प्रॉफिट होणार आहे. मायनस 18,000, 3,015 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. 3,015चा प्रॉफिट झालेला आहे. डन सर. यस. जे सेल केलं होतं त्याची आपल्याला सगळी ऑल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. डन. सर आता बाकीचे राहिलेले असेट पूर्ण वापरलेले आहेत. म्हणजे हा इयर कधी क्लोज होतोय? 31 मार्च 2019 ला. 32,400च्या 10% 3,240. डन. आता वजाबाकी करून कॅल्क्युलेशनची गरज नाही आपल्याला, कारण डेप्रिसिएशन पाहिजे होतं ते मिळून जाईल इकडं. पुन्हा हा वर्ष संपणार 31 मार्च 2019 ला. 28,500च्या 10%, कारण 12 महिने आहेत सर, 2,850. 31 मार्च 2019. सर हे किती महिने वापरले बघा? जुलैमध्ये परचेस केले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च,
सर 9 महिने वापरलेला आहे. डन. यस. 20,000च्या 10%, 20,000च्या 10% जर कॅल्क्युलेट केलं तर 2,000 रुपये येईल सर. 2,000 हे 12 महिन्यासाठी झाले, तर 9 महिन्यासाठी किती? बरोबर. 2,000 रुपये हे 12 महिन्यासाठी झाले, तर 9 महिन्यासाठी किती रुपये येणार? सॉरी, 2,000 हे 12 मंथ साठी असतील. ठीक आहे. 10% 2,000 येणार. 2,000 हे 12 महिन्यासाठी आहेत, तर 6 महिन्यासाठी 1,000 आणि 9 महिन्यासाठी मात्र किती नसणार सर? 1,500 रुपयाचं डेप्रिसिएशन आलेलं असेल. डन. आता आपल्याला बघावं लागेल सर टोटल डेप्रिसिएशन, कारण इयर सगळे संपलेले आहेत. ओके. फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन मित्रांनो हे 2,000 आणि हे 4,000 किती रुपये आहे? 6,000 रुपये, 6,000. सेकंड इयरच्या केसमध्ये बघितलं तर हे 1,800, 1,800, हे 3,600 आणि हे 1,500 असे 3 डेप्रिसिएशन निघालेले आहेत इथं. किती? 1,800 प्लस 3,600 प्लस 1,500. ओके. टोटल डेप्रिसिएशन आलेलं आहे 6,900 फॉर सेकंड इयर. थर्ड इयरच्या केसमध्ये टोटल डेप्रिसिएशन मध्ये आपण हे 1, 2 आणि 3 घेणार. हा डेप्रिसिएशन आपण वेगळ्या डेट साठी कन्सिडर करतो, त्यामुळे आपल्याला टोटल मध्ये नको घेऊया आपण. 3,240 प्लस 2,850 प्लस 1,500. टोटल डेप्रिसिएशन आहे 7,590, 7,590. ओके. सर हा पण डेप्रिसिएशन आहे किती रुपये? 1,215 रुपये. हा सुद्धा डेप्रिसिएशन आहे, पण याची डेट मात्र वेगळी आहे. 1 जानेवारी. त्याला थोडं वेगळं ठेवूया आणि बाकीच्या डेप्रिसिएशनची टोटल आहे 7,590. डन. अशा पद्धतीने आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागेल डेप्रिसिएशनवर. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सर हे का बनवतोय आपण? एक तर आपल्याला माहित पाहिजे असतो की प्रॉफिट किती झालाय 3,015 आणि डेप्रिसिएशनची टोटल आणि त्या सेल केलेल्या असेटचं त्या वर्षाचं डेप्रिसिएशन. या गोष्टींसाठी आपल्याला हे बनवावं लागतं. चला, मशिनरी अकाउंट विचारलेलं आहे. सर असेट अकाउंट बनवताना 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. किती गोष्टी? 5. असेट परचेस केला तर डेबिटला, असेट विकला तर क्रेडिटला, डेप्रिसिएशन क्रेडिटला, विकून प्रॉफिट झाला तर डेबिटला, लॉस झाला तर क्रेडिटला. चला रिपीट. सर असेट परचेस केला तर डेबिटला, असेट सेल केला तर क्रेडिटला, डेप्रिसिएशन क्रेडिटला, असेट विकून प्रॉफिट झाला तर डेबिटला, लॉस झाला तर क्रेडिटला. हे 5 गोष्टी कळाल्या की विषय संपला. पहिल्या वर्षी एक ऍक्टिव्हिटी परचेस, दुसऱ्या वर्षी पुन्हा एक ऍक्टिव्हिटी परचेस, तिसऱ्या वर्षी 2 ऍक्टिव्हिटी आहेत, परचेस पण आणि सेल पण. डन. यस. चला आपण सॉल्व्ह करत जाऊया. सर कधी परचेस केलं होतं? 1 एप्रिल 2016 ला परचेस केलेला आहे. इकडे येणार आपण 1 एप्रिल 2016 परचेस केले म्हणजे मित्रांनो आपण म्हणतोय टू बँक अकाउंट. सर किती रुपयाला घेतलंय? 60,000. इथं मात्र ते 20 आणि 40 असं वेगळं वेगळं करायचं नाही, आपल्याला एकत्र घ्यायचंय. सर पहिल्या वर्षी फक्त एकच ऍक्टिव्हिटी आहे. इयर क्लोज होतोय 31 मार्च 2017 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल आपल्याला आणि फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन इथं आलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय 6,000 रुपीचं डेप्रिसिएशन आहे. डन. यस सर. डेप्रिसिएशन आहे 6,000. चला इयर क्लोज करायचं एक लाईन सोडून. डेबिटची टोटल 60,000 आहे, 60,000. सेम टोटल क्रेडिटला पण घ्यायचं. मायनस 6,000चं डेप्रिसिएशन लेस केला तर बॅलन्स आला 54,54,000, ज्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. सेम डेट 31 मार्च 2017. डन सर. यस. पहिल्या वर्षी फक्त एक ऍक्टिव्हिटी, दुसऱ्या वर्षी पुन्हा परचेस आहे सर, पण सेकंड इयर सुरू होताना तो बॅलन्स आधी कॅरी फॉरवर्ड करायचा. नेक्स्ट डेला 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि तो बॅलन्स आहे 54,000. डन सर. सर सेकंड वाला मशीन आता परचेस करतायत, तिने डेट आहे 1 ऑक्टोबर 2017. परचेस करतायत म्हणजे डेबिटला 1/10/17 टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. किती रुपयाचं परचेस केलंय सर? 30,000चं परचेस केलंय. पुन्हा काही ऍक्टिव्हिटी आहे का? नो सर, काहीच ऍक्टिव्हिटी नाही सेकंड इयर मध्ये. चला इयर क्लोज करा. 31 मार्च 18 बाय डेप्रिसिएशन अकाउंट
मित्रांनो बघू शकता तुम्ही सेकंड इयरचं डेप्रिसिएशन आहे 6,900 6,900 बरोबर. यस 6,900चं डेप्रिसिएशन आहे. इयर क्लोज करतोय आपण पुन्हा 54 आणि 30 84,000 84,000 रुपीज. सर सेम टोटल इथं पण घ्यावी लागेल आपल्याला 84,000. ओके 84,000 कॅल्सी अलाउड नसते एक्झाम मध्ये आपल्याला. मायनस 6,900 बॅलन्स आलेला आहे 77,100. याला आपण म्हणतोय बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. डेट सेम असणार 31 मार्च 2018. डन. येस सर सेकंड इयरचा क्लोजिंग बॅलन्स हा थर्ड इयरचा ओपनिंग आहे 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये सर 77,100 रुपीज. सर थर्ड इयरला दोन ऍक्टिव्हिटी घडले. कोणकोणते सर परचेस पण आहे सेल पण आहे. ओके सर परचेस किती वाला केलं 20,000. कधी केलं 1 जुलै 2018 1/7/18 टू बँक अकाउंट. कितीचं परचेस केलंय सर 20,000चं परचेस केलं. ओके सर सेल पण केले. सेल करताना 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. किती गोष्टी 3. कोणत्या सर सेल केलेल्या असेटचं डेप्रिसिएशन किती रुपयाला सेल केलंय ते, प्रॉफिट झालाय की लॉस झालाय तो. डन. यस कधी सेल केलंय सर 1 जानेवारी 2019 ला बाय सेल केलेल्या असेटचं डेप्रिसिएशन आधी घ्यायचं. डेप्रिसिएशन अकाउंट किती आहे तुम्ही तर बघू शकताय सर 1215 रुपये आहे. किती आहे 1215 1215. डन सर. सेम डेट सेल केलेला आहे. पैसे आले 1 जानेवारी पाहिजे. येस सर 1 जानेवारी 19 बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट किती रुपयाला सेल केले सर 18,000ला सेल केले. डन सर. यस डन. प्रॉफिट झालाय की लॉस झालाय मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वेश्चन मध्ये प्रॉफिट झालेला आहे. किती रुपये 3,015चा प्रॉफिट झालेला आहे. ओके मग आपण येणार इकडं आणि प्रॉफिट घेणार या साईडला. प्रॉफिट या साईडला येतोय डेबिटला 1/1/19 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये म्हणा प्रॉफिट 3,015 बरोबर ना. चेक करूया आपण. यस सर 3,015 रुपये आहे. हो बरोबर. चला इयर क्लोज करणार कधी 31 मार्च 2019. राहिलेल्या असेटचं डेप्रिसिएशन घ्यावं लागेल बाय डेप्रिसिएशन अकाउंट. कुणाचं सर राहिलेल्या असेटचं डेप्रिसिएशन. ओके किती आहे बघा 7,590 रुपये आहे. दिसत असेल तुम्हाला 7,590. डन 7,500. सर ऑल ट्रान्झॅक्शन डन झालेले आहेत. एक लाईन सोडून क्लोज करायचं. सेम टोटल इथं सुद्धा येणार आहे. ओके असेट अकाउंट सॉल्व्ह करताना नेहमी लक्षात घ्या डेबिट साईडचीच टोटल मोठी असते 77,100 बघू शकता तुम्ही पण प्लस 20,000 प्लस 3,015 बरोबर. टोटल आहे 1,01,15 बरोबर आहे 1,01,15. सेम इथं सुद्धा सर 1,01,15. त्यातून क्रेडिट साईडचे 1,215 मायनस होतील. ओके त्यानंतर 18,000 रुपये सुद्धा मायनस होतील. त्यानंतर 7,590 रुपये सुद्धा मायनस होतील. बॅलन्स येणार 73,310 73,310 ज्याला मित्रांनो आपण इथं डेटला म्हणणार 31 मार्च 19 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. थर्ड इयर क्लोज झालेला आहे. थर्ड इयरचा आलेला क्लोजिंग बॅलन्स म्हणजे 4थ्या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स पाठवून ठेवावंच लागेल सर आपल्याला. नेक्स्ट डेट 1 एप्रिल 2019 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 73,310 73,310. डन सर. डेप्रिसिएशन अकाउंट तुम्ही होमवर्कसाठी म्हणून काय करू शकता घरी बनवू शकताय. सर जर्नल एंट्री विचारले होते एक्झामला येणार नाही पण आपण शेवटी एखादा दुसरा प्रॉब्लेम नक्की बघूया जर्नलचा जेणेकरून तुमचे जर्नलचे डाऊट सुद्धा काय होऊन जातील क्लिअर होऊन जातील. डन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा डाऊट असेल तर आणि नक्की तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. जर तुम्ही 12वीला ऍडमिशन घेणार असाल तर आपले ऍडमिशन सुरू झालेले आहेत. 11वी साठी सुद्धा आपले ऍडमिशन सुरू असतात. ओके पण 12वी साठी ऍडमिशन सुरू झालेले आहेत.
ऑफलाईनला ऍडमिशन घ्यायचं असेल, प्रॉपर कोल्हापूरमध्ये राहत असाल तर आपला बिंदू चौक आहे DRK कॉलेजच्या जवळ, तिथं आपला क्लास आहे. प्लस आपला जो क्लास आहे तो विवेकानंद कॉलेजच्या जवळ सुद्धा आहे. ऑफलाईनसाठी तुम्हाला क्लास अवेलेबल आहेत. आउट ऑफ कोल्हापूर आहोत तर आम्ही कसं जॉईन करायचं, तर तुमच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल आहे. त्याची फीज ऑफलाईन पेक्षा थोडी कमी असेल. ओके, तुम्ही नक्की काय करू शकताय, आपला जो नाव आहे तो आपल्या क्लासमध्ये इनरोल करू शकता. धन्यवाद.